आपण लहान असताना आपल्याला भरपूर प्रश्न पडायचे, मग त्याची उत्तर आपण लयत लय क्लोज कोण असेल त्यांना शोधायचा प्रयत्न करायचो किंवा सोडून द्यायचो. मग ती वेळेनुसार वयानुसार आपल्याला कळत जायची. काही प्रश्नांची उत्तर मिळाली, काही प्रश्नांची मिळाली नाहीत, पण आपण सोडून दिलो. पण आपण वाया गेलो नाही, आपण वाईट मार्गाला कुठल्या गेलो नाही. पण आता आपली मुलं ज्या वेळेला आपल्याला काही प्रश्न विचारतात त्यावेळेला जर आपण आपल्या कामानिमित्त त्यांना टाळाटाळ केलो तर त्यांच्याकडे भरपूर मार्ग आहेत. आपल्या वेळेला जास्त टीव्ही होता पण त्याच्यावरती व्हल्गर ऍड दाखवल्या जायचे नाही. पिक्चर पण 4 चौकात बसून बघावे असे असायचे. पण आता सगळं बदललंय. टीव्ही आला, टीव्हीवर व्हल्गर कॉन्डोम, पॅड, बीड सगळ्या ऍड दाखवल्या जातात. आपल्या आया ते प्रॉब्लेमची जी कपडे असायची ती वाळत घालताना पण कोपऱ्यात कुठेतरी घालायची, आपल्याला कळायचं पण नाही. आणि जेव्हा आपल्याला कळालं तोपर्यंत आपण ते भरकटण्याच्या वयातनं पुढे आलेलो असायचो. टीव्हीवरती ऍड ती मुलांना प्रश्न पडणारच आणि ती आपल्याला विचारणारच. मग आपण जर लाज बाळगून उडवाउडीची उत्तरं दिलं तर गुगल, युट्यूब ह्याच्यावरती नुसतं एक शब्द टाकला तर त्याची माहिती, व्हिडिओज सगळं येते. नको त्या वयात नको त्या पद्धतीनं त्यांच्या डोक्यात काही जाण्यापेक्षा आपण जर ते मुलांशी बोलून सॉल्व्ह केलं तर आपली मुलं भरकटण्यापासून, वाया जाण्यापासून वाचतील. ते एकतर गुगलवर सर्च करतील किंवा मग बाहेर शोधतील. आता तशी माणसं पण नाहीये जी चांगल्या पद्धतीनं त्यांना चांगल्या मार्गाला लावतील. बिघडवायला सगळे बसलेत. त्यामुळे आपल्या मुलांना किती जरी प्रश्न पडले आणि कुठल्या जरी पद्धतीचे आणि कुठल्या जरी लेवलचे पडले तर समाजाच्या भीतीनं, लाजे खातर त्या गोष्टी टाळू नका.